आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत दिल्लीतल्या बातमीनं, कारण निवडणूक निकालानंतर एनडीए मधली दिल्लीमध्ये बैठक संपन्न झाली आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 293 जागा मिळालेल्या आहेत। नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड झाली असून सर्व घटक पक्षांनी पाठिंब्याची पत्र सादर केलेली आहेत। आता 8 जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात। शपथविधी सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे। त्यामध्ये परदेशी पाहुण्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलंय। तर बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि मॉरिशसच्या प्रमुख नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे। तर आज गुरुवारी औपचारिक निमंत्रण पाठवली जाणार आहेत आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, गुड मॉर्निंग। 8 जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि या सोहळ्याची तयारी झाली आहे। तर परदेशी पाहुण्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलंय। काय अपडेट्स? म्हणाली 8 जून रोजी सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये भव्य दिव्य प्रकारचा शपथ सोहळा करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आहे। हा सलग तिसरा इंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहे। 60 वर्षानंतर हा इतिहास रचला जातोय की एखादा व्यक्ती तिसऱ्यांदा पंतप्रधान होतो। त्याचमुळे हा जो सोहळा आहे हा भव्य दिव्य करण्याचा मानस आहे। आणि सोबतच जर बघितलं यासाठी परदेशी पाहुण्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे। मॉरिशस, बांगलादेश ज्या शेजारी राष्ट्र आहेत, श्रीलंका आहेत, या सगळ्यांचे प्रमुख या शपथविधी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी आणि आज दिवसभरातनं सुद्धा अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू।